एक निवेदक म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्या कार्यक्रमाचं निवेदन करताय, तर त्या कार्यक्रमाचं औचित्य किंवा त्या कार्यक्रमाचं रिझन हं. आणि दैनंदिन किंवा जे काही आपल्या आजूबाजूला जीवनात ज्या काही गोष्टी घडतायत, तर त्या कनेक्ट करणं किती महत्वाचं आहे? नाही इनफॅक्ट ते खूप महत्वाचं आहे, की एक निवेदक करंट अफेअर्स या विषयात किती त्याला स्वतःला रुची आहे आणि त्याच्याकडे किती अपडेट्स आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, कार्यक्रमाचं निवेदन करताना तो फक्त एक कार्यक्रमाचा एक टप्पा आणि त्यानंतरचा दुसरा टप्पा हे जोडण्यासाठीच तिथे नाही. तर त्या विषयासंदर्भात त्यांनी गोळा केलेली माहिती, ज्याला आपण रिसर्च म्हणतो, याबद्दल सुद्धा त्यानं थोडंसं बोलणं गरजेचं असतं, इतर काही न बोलता. जेणेकरून त्याच्या बोलण्यातनं सुद्धा थोडंसं का होईना ज्ञानार्जन व्हावं आणि त्याचाही अनुभव हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, एका टीव्ही शोच्या अँकरिंगच्या दरम्यान त्यावेळेला फुटबॉल, सॉकर, त्याला सॉकर म्हणतात. सॉकर वर्ल्ड कप सुरू होता ब्राझीलमध्ये आणि ब्राझीलमधलं कॉन्टिनेंटल फूड ब्राझील इज फेमस. तर तिथल्या फिश डिशेस खूप खूप प्रसिद्ध आहेत आणि एका कार्यक्रमाच्या क्रीडा संदर्भातल्या एका कार्यक्रमाच्या निवेदनाची मला संधी लाभली. तर त्यावेळेला मी तो सॉकर, तिथला वर्ल्ड कप, तिथला खाद्यपदार्थ, त्यातली फूड डिश, फिश यांची एक सांगड घालून इथे एका पारितोषिकाला त्याची जोड दिली. कारण इथल्या एका विनरला, एका स्पोर्ट्समनला ब्राझीलला जायची खूप इच्छा होती. तर हे 2 डॉट मी कनेक्ट केल्यामुळे अ, ज्याला पुरस्कार मिळाला, त्या पुरस्कारार्थीनी माझी भेट घेतली कार्यक्रम झाल्यानंतर आणि त्यांनी आवर्जून मला पावती दिली, की ते तुम्ही अतिशय छान बोललात. की मी आता, कारण मला ब्राझीलला जायची इच्छा आहे आणि मी नॉन व्हेजिटेरियन आहे. तर आय कॅन एन्जॉय दॅट डिश इन ब्राझील. तर बऱ्याचदा असं होतं, की निवेदकाला त्या करंट अफेअर्स किंवा सामाजिक परिस्थिती किंवा आजूबाजूला नेमकं काय घडलंय, सुखद किंवा दुःखद, राजकीय किंवा सांस्कृतिक किंवा भारताला आता कालचीच बातमी आलेली. आपले जवळपास 12 गड-कोट किल्ले यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. बरोबर. हे अपडेट्स निवेदकाकडे माझ्या मते असायलाच हवे. म्हणून त्याच्या तयारीमध्ये त्यांनी दैनंदिन जीवनामध्ये करंट अफेअर्स, तुमच्या राज्यासंदर्भात, तुमच्या शहरासंदर्भात, तुमच्या देशासंदर्भात आणि संपूर्ण या जगासंदर्भातले अपडेट, बेसिक अपडेट हे तुमच्याकडे असायला हवेत, असं मला आवर्जून वाटतं, ज्याचा निवेदनात उपयोग होईल. कुठल्याही कार्यक्रमाच्या उद्दिष्टासंदर्भात मगाशी आपण बोललो. थोडंसं आता आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करू. एक तर कार्यक्रम किंवा सोहळा नेमकं काय आहे? आणि हा प्रश्न निवेदकाला पडला. एक, तुम्ही सूत्रांचं संचालन करताय, तुम्ही निवेदन करताय, तुम्ही एम-सी, म्हणजे मास्टर ऑफ सेरेमनीज इंग्रजीत. अ, ते तुम्ही करताय, भाषा कुठली वापरताय? अ, हे हे सर्वप्रथम हे प्रश्न तुम्हाला पडायला लागतील आणि याची उत्तरं शोधा. तो कार्यक्रम आहे, सोहळा आहे, संमेलन आहे, समालोचन आहे, का एखादा समारंभ आहे? काय आहे नेमकं? आणि याची उत्तरं शोधा. उत्तरं मिळत नसतील तर तुमचे जे सीनियर्स आहेत, तुमचे जे शिक्षक आहेत, ज्यांना तुम्ही गुरु मानता, ज्यांच्याकडे तुम्ही शिकलाय, त्यांच्याकडून ते थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा. ती एक क्लॅरिटी येणं गरजेचं आहे. दुसरं, तुम्ही स्वतः निवेदक आणि तुमचं एक विशिष्ट वय आहे, लक्षात घ्या. अ, त्या वयाला अनुसरून तुमची शब्दावली ठरवा, तुमची संहिता लिहिताना. मगाशी आपण कार्यक्रम पत्रिकेबद्दल बोललो, ते आता मी परत रिपीट करणार नाही. त्या कार्यक्रम पत्रिकेला अनुसरून जे काही तुमचं स्क्रिप्ट तुम्ही तयार करत आहात, ते तुमच्या वयाला, म्हणजे वय कमी असेल तर फार पोख्तपणा येत नाहीये ना, तर हे फक्त चेक करा. हे चेक करण्याची साधी पद्धत, बऱ्याचदा आयोजकांकडे ते स्क्रिप्ट घेऊन जाता येईल. तुमच्या कुटुंबियांशी, तुमच्या मित्रांसमोर आहे, तुमच्या सीनियर्ससमोर आहे, ज्यांना 4 गोष्टी कळतात, त्यांच्याकडून फक्त चेक करा. इथे ही 2 वाक्य मी अशी वापरणार आहे. छान वाटतात का ऐकायला कानाला? एक गोष्ट लक्षात घ्या, ते कोणीतरी ग्रहण करणार आहे. ते टेस्ट करा. आपण जसं फूड डिश तयार करताना कोणाला तरी चवीला देतो. तसं फक्त ते चेक करा. हे वाक्य मी इथे टाकणार आहे, योग्य आहे का? बऱ्याचदा तुम्हाला ते तुमचं स्क्रिप्ट सॅनिटाईज करायला किंवा त्याच्यात कॉस्मेटिक बदल करायला मदत होते. तुम्ही जे लिहिलं आहे ते परफेक्ट आहेच, अशा गैरसमजात राहू नका. स्क्रिप्ट संदर्भात आणि हे झालं कार्यक्रमाच्या पत्रिकेत. व्हेन्यू संदर्भात आपण बोललेलो आहे. त्या व्हेन्यूवर स्वतः एकदा जाऊन येण्याचा प्रयत्न करा आणि याची देही, याची डोळा ते बघा. मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुमच्या निवेदनाच्या स्क्रिप्टमध्ये ते जर तुम्ही पाहिलेलं असेल, तर तसे बदल होतील. जर तुम्ही बघितलेलं नसेल तो व्हेन्यू, ते स्थळ,
तर नंतर तुमच्या लक्षात येईल की अरे या संदर्भात मी काहीतरी ऍड करू शकलो असतो. कुठलंही स्थळ हे कोणाच्या तरी नावे असतं आणि त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी असते. ती जर तुम्ही बघितली, ती 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 शब्दावली पाहिली, तिथले लेख पाहिले, तर तुम्हाला तसे बदल करता येतात. अदरवाईज तुम्ही त्या कार्यक्रम पत्रिकेवर फक्त स्थळाच्या नावावर जाता आणि फार संदर्भ तुम्ही देत नाही. ते एक तुम्ही डेफिनेटली करा. हे झालं. आता महत्वाचं म्हणजे आता संपूर्ण तयारी तुम्ही केली. कार्यक्रम पत्रिकेनुसार संहिता केली, तुम्ही आयोजकांशी बोलला, स्क्रिप्ट चेक केलं, सगळं झालं. आता स्वतःची तयारी. अतिशय कार्यक्रमाच्या कमीत कमी 2 दिवस आधी व्यवस्थित झोप घ्या. तुमची तब्येत व्यवस्थित राहील याची अतिशय जबाबदारीनं काळजी घ्या. एक गोष्ट लक्षात घ्या, जसा पाहुणा आयते वेळी नसला तर कार्यक्रम थांबत नाही. दुसरा कोणीतरी पाहुणा येऊन कार्यक्रम पुढे जातो. पण जर ठरलेला निवेदक वेळेवर जर आला नाही, तर आयते वेळी निवेदक अवेलेबल होत नाही.